हॅलो सगळ्यांना. हा आपला लेक्चर नंबर 6 आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. ठीक आहे, आपण चॅप्टर सेकंड डिस्कस करत आहोत पिरियॉडिसिटी. ठीक आहे, यामध्ये आज आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहोत तो आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे, तर याच्या अगोदर जे व्हिडिओ अपलोड झाले आहेत ते सिरियल वाईज बघा, पूर्ण कोर्स जर करायचा असेल तर बघू शकता. ठीक आहे, सो आज आपण टॉपिक जो डिस्कस करणार आहोत तो टॉपिक आहे आपला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे, आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय होते, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे एखाद्या आपण म्हणू एखाद्याबद्दल इलेक्ट्रॉनिक अट्रॅक्शन. ठीक आहे, एखादा एलिमेंट आहे, ठीक आहे, त्याला काय इलेक्ट्रॉन बद्दल काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन म्हणजे काय, आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणू. पण आपण सेम गोष्ट इलेक्ट्रॉन अफिनिटीसाठी सुद्धा बघितली होती. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन अफिनिटी याच्या अगोदरचं जेव्हा लेक्चर बघितलं, ठीक आहे, त्यामध्ये सुद्धा आपण तेच म्हटलं होतं की इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे सुद्धा काय होतं, हेच होतं की इलेक्ट्रॉन बद्दलचं अट्रॅक्शन. मग काय डिफरन्स आहे दोघांमध्ये, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटीमध्ये? तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रो अफिनिटीमध्ये एक छोटासा डिफरन्स आहे, तो म्हणजे की सपोज आपण म्हणतो एक कंपाऊंड आहे ए. ठीक आहे, याने काय केले, इलेक्ट्रॉनला एक्सेप्ट केलं, कारण याला इलेक्ट्रॉन बद्दल अट्रॅक्शन होतं. ठीक आहे, तर आपण म्हणू की हा कंपाऊंडला इलेक्ट्रॉन बद्दल काय अफिनिटी आहे. ठीक आहे, तर ही केस झाली आपल्या इलेक्ट्रॉन अफिनिटीची. ठीक आहे, आणि जर आपल्याला आपण म्हटलं की एक कंपाऊंड आहे ए आणि बी. ठीक आहे, आणि मी म्हटलं की बी जो आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर तो काय करेल, इलेक्ट्रॉन पेअर जो आहे तो इलेक्ट्रॉन जो आहे तो अट्रॅक्ट करेल टुवर्ड्स दिस साइड. ठीक आहे, तर जो कोव्हॅलंट बॉन्डने इलेक्ट्रॉन आपल्याकडे अट्रॅक्ट करतो, पूर्ण घेत नाही तो इलेक्ट्रॉन, जस्ट आपल्याकडे अट्रॅक्ट करतो, त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पीसीज. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल सपोज आपण म्हटलं, एक्झाम्पल इथे जर घेतला की HCl. ठीक आहे, तर HCl मध्ये Cl जो आहे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पीसीज आहे, तर तो काय करेल, हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये जे ते दोन बॉन्ड होते, ते हे दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर जे आहेत त्यांना काय करेल, आपल्याकडे अट्रॅक्ट करेल. तर इलेक्ट्रॉन पेअर जे आहेत ते कुठे शिफ्ट होतील, तर ते शिफ्ट होतील इकडे. ठीक आहे, सीएलच्या साईडला. तर हे काय झाली, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर हा डिफरन्स असतो इलेक्ट्रॉन अफिनिटी मध्ये आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी मध्ये. ठीक आहे, की ज्यामध्ये काय असते की इलेक्ट्रॉन जे आहेत ते जातात थ्रू द बॉन्ड. ठीक आहे, कोव्हॅलंट बॉन्ड थ्रू इलेक्ट्रॉन शिफ्टिंग होते. ठीक आहे, सो आपण प्रॉपर लिहून घेऊ की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय होते. इट इज द टेंडन्सी it is the tendency to attract the shared paired electron, the shared pair of इलेक्ट्रॉन. ठीक आहे, इलेक्ट्रॉन पेअर शेअर्ड कर इलेक्ट्रॉन पेअर जे ते अट्रॅक्ट होणं. ठीक आहे, इन द कोव्हॅलंट बॉन्ड, कोणा थ्रू, कोव्हॅलंट बॉन्ड थ्रू, इन अ कोव्हॅलंट बॉन्ड, कोव्हॅलंटली बॉन्डेड मॉलिक्यूल. ठीक आहे, सो हा एक्झाम्पल आपण लक्षात ठेवू शकतो ऍज अ एक्झाम्पल. ठीक आहे, आता आपण काय बघू की कोणकोणते फॅक्टर असतात जे अफेक्ट करतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला. ठीक आहे, सो आपला नेक्स्ट टॉपिक काय असणार आहे, आपला टॉपिक असणार आहे फॅक्टर अफेक्टिंग अफेक्टिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी निगेटिव्हिटी. ठीक आहे, कोणकोणते फॅक्टर जे असतात ते निगेटिव्हिटीला काय करतात, रिस्पॉन्सिबल असतात, ते आपण बघणार, अफेक्ट करतात. ठीक आहे, सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी असते ती डायरेक्टली प्रपोर्शनल असते कशाला, तर झेड इफेक्टला. ठीक आहे, झेड इफेक्टला म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जला डायरेक्टली प्रपोर्शनल असते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता याचा काय अर्थ असते, तर याचा अर्थ सिंपल आहे की आपल्याला माहिती आहे झेड इफेक्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते तर कमी नंबरनी असतात, पण प्रोटॉन जे आहेत ते खूप जास्त नंबरनी असतात. बरोबर, प्रोटॉन जास्त तो इलेक्ट्रॉनला काय करेल, आपल्याकडे ओढ्याची कॅपॅसिटी वाढवेल. बरोबर, आता आपल्याकडे इलेक्ट्रॉन ओढले जात आहे म्हणजेच काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत आहे. झेड इफेक्ट जर इन्क्रीज झाला तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते. आणि काय असते झेड इफेक्ट जो आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो ऍटॉमिक साईजला. बरोबर, ऍटॉमिक साईजला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणखी कशावर डिपेंड असतो तो, तर हा जो आहे तो डिपेंड असतो पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटवर. ऑक्सिडेशन स्टेटला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊ ही गोष्ट समजून घ्यायला. सो एक्झाम्पल आहे की सपोज आपल्याकडे आहे Mn2+ अँड Mn+7. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे Mn मध्ये काय असणार आहे, Mn मध्ये
झेड इफेक्ट जो आहे तो काय असेल, जास्त असेल. ठीक आहे, कारण याच्यामध्ये 7+ आहे म्हणजे इलेक्ट्रॉन तर कमी आहे, पण प्रोटॉन जो आहे तो काय असतंय, खूप जास्त आहे. ठीक आहे, हे काय मोर आहे. बरोबर. आणि जर तो जास्त असेल तर तो काय करेल, इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढेल. बरोबर, त्याची इलेक्ट्रॉन अफिनिटी वाढेल. बरोबर, सॉरी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढेल. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण काय म्हटलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. कशाला, तर पॉझिटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे, पॉझिटिव्ह जर असेल आपला ऑक्सिडेशन स्टेट, पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. मग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो कशाला, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटला. ठीक आहे, आणखी आहे की हा जो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टरला. ठीक आहे, पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर. आता पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर म्हणजे काय होते, तर आपल्याला माहिती आहे कार्बन वाला जो कन्सेप्ट असतो ना, की कार्बन जर sp हायब्रिडायझेशन असेल, कार्बन sp2 हायब्रिडायझेशन असेल आणि कार्बन sp3 हायब्रिडायझेशन असेल, हे आपण ऑलरेडी खूप बेसिक गोष्ट आहे, 11th-12th मध्ये होऊन जाते हा टॉपिक. ठीक आहे, सो याच्यामध्ये जर आपल्याला पर्सेंटेज एस कॅरेक्टर जर बघायचे असतील, ठीक आहे, तर पर्सेंटेज एस कॅरेक्टर किती असतील इथे कॅरेक्टर, तर SP मध्ये किती असते, 50% एस कॅरेक्टर असते. ठीक आहे, SP2 मध्ये किती असते, 50% असते. SP मध्ये 33.33 असते आणि SP3 मध्ये असते 25%. ठीक आहे, आणि एस कॅरेक्टर जितके जास्त असेल तितकी काय असते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. ठीक आहे, आता आपण जर आपण बघितलं, ठीक आहे, आपण पिरियड वाईज सपोज गेलो. ठीक आहे, सपोज आपण घेतला कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, म्हणजे आपण लेफ्ट टू राईट जर जातो तर काय होतंय, आपल्याला माहिती आहे लेफ्ट टू राईट जेव्हा आपण जातो तर ऍटॉमिक साईज जो आहे, ठीक आहे, साईज जो आहे तो काय होते, डिक्रीज होते. आणि जर साईज डिक्रीज होत तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे लेफ्ट टू राईट जेव्हा आपण जाऊ तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते, इन्क्रीज होते. ते जेव्हा आपण डाऊन द ग्रुप जातो तर ऍटॉमिक साईज काय असते, अशा वेळेस ऍटॉमिक साईज जो आहे तो इन्क्रीज होते. आणि ऍटॉमिक साईज जर इन्क्रीज असेल तर आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होऊन जाईल, डिक्रीज होऊन जाईल. बरोबर, आणि डिक्रीज होऊन जाईल. ठीक आहे, आता हा पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टरचा एस कॅरेक्टरचा एक कन्सेप्ट आहे तो आपण समजून घेऊया. ठीक आहे, थ्रू अ ग्राफ. ठीक आहे, एक ग्राफ आहे, त्याच्या थ्रू आपण ही गोष्ट आणखी क्लिअरली समजू शकतो. ठीक आहे, सो ग्राफ असा आहे की ते ग्राफ पहिल्यांदा काढून घेऊ. ठीक आहे, हा आपला ग्राफ आहे. ग्राफ असा आहे की आपल्याला हे माहिती आहे की कार्बन मध्ये आपण सपोज कार्बन वाल्याचं एक्झाम्पल आलं तर आपण इझिली सांगू शकू की हा जो आहे आपला, याचे पर्सेंटेजेस कॅरेक्टर जास्त आहेत, हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे वगैरे वगैरे. पण नायट्रोजन आणि ऑक्सिजन वगैरे असेल तर काय, तर लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी असते, ठीक आहे, आपण इथे घेऊ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे, इथे घेऊ आपण ऍटॉमिक साईज. ठीक आहे, इथे घेऊ आपण आपला कार्बन sp3. ठीक आहे, मग काय असते, मग कार्बन sp2 असते आणि मग असते आपला कार्बन sp. हे माहिती आहे आपल्याला की सगळ्यात जास्त ह्या तिघांपैकी इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असणार आहे, तर कार्बन sp असणार आहे. आता ह्या दोघांच्या मधात कोण असते, तर या दोघांच्या मधात असते आपला नायट्रोजनचा sp3. म्हणजे इथे जर आपल्याला विचारलं, ठीक आहे, इथे आपलं जो आलं कार्बन sp, नायट्रोजन sp3 आणि कार्बन sp2, तर आपल्याला याच्यामध्ये जर ऑर्डर विचारले की कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, तर आपण बिंदासपणे म्हणू याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. sp ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नायट्रोजनच्या sp3 पेक्षा जास्त असेल. पण जेव्हा आपण कार्बनची sp2 आणि नायट्रोजनची sp3 बघू तर नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, कारण नायट्रोजन जो आहे तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन कार्बन. ठीक आहे, सो हा डिफरन्स आहे. ठीक आहे, मग काय होईल, याच्यापेक्षा जास्त जो असेल तो काय असेल, नायट्रोजनचा sp2 असेल आणि याच्यापेक्षा जास्त कोण असेल, तर नायट्रोजनचा sp असेल. आता यामध्ये सुद्धा काय आहे की आता ऑक्सिजन जर मधात आला तर ऑक्सिजनचा sp3 ह्या दोघांच्या मधात येते. ठीक आहे, म्हणजे इथे इथे काय असणार आहे, आपला ऑक्सिजनचा sp3 असेल. ठीक आहे, मग कोण त्याच्यावर असेल, आपला ऑक्सिजनचा sp2 आणि मग असेल आपला ऑक्सिजनचा sp. सो याच्यावरून आपल्याला बेसिकली ऑर्डर समजत आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ऑर्डर जो आहे, आपल्याला हे तर माहिती आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती सगळ्यात जास्त कोणामध्ये असते, पहिल्यांदा तो फ्लोरीन मध्ये असते, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर नायट्रोजन आणि मग काही कार्बन. जर आपण ऑर्डर प्रॉपर बघितला, आता सध्या तर फ्लोरीनची गरज नाही, आपण ह्या ऑर्डरनी जातो. ठीक आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये पहिले ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन. मग यांच्यामध्ये सुद्धा 3 येतील, sp3,
sp2 आणि sp, तर त्यांचा ऑर्डर कसा असतो, तर आपल्याला ह्या ग्राफमुळे त्यांचा ऑर्डर समजला. सो ऑर्डर काय असणार आहे, ऑर्डर कशाचा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ऑर्डर असा असेल आपला की सगळ्यात कमी जो आहे तो असेल आपला कार्बन sp3, ठीक आहे. त्यानंतर कोण असेल, तर त्यानंतर असेल आपला कार्बन sp2, ठीक आहे. त्यानंतर कोण असेल, तर नायट्रोजन sp3 असेल, ठीक आहे. त्यानंतर असेल आपला कार्बन sp, त्यानंतर कोण असेल आपलं, तर नायट्रोजन sp2, ठीक आहे. त्यानंतर कोण असेल, तर ऑक्सिजन sp3 असेल, ठीक आहे. त्यानंतर नायट्रोजन sp असेल आणि मग असेल आपला ऑक्सिजनचा sp2 आणि नंतर असेल ऑक्सिजनचा sp, ठीक आहे. हे सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पीसीज असतात, ठीक आहे. सो हे सुद्धा आपल्याला काय माहिती, हा ऑर्डर माहित पाहिजे, ठीक आहे. सो आता आपला ऑर्डर डिस्कस झाला. आता त्याच्यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काढायचे काही स्केल्स होत्या, ठीक आहे, ते आपण डिस्कस करू. सो आपण हेडिंग देणार आहोत स्केल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ठीक आहे. लिहून घेऊ इथे स्केल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ठीक आहे. सो जी पहिली स्केल आपण डिस्कस करणार आहोत ती आहे आपली पॉलिंग स्केल, ठीक आहे. पॉलिंग स्केल, ठीक आहे. यांनी आपल्याला रिलेटिव्ह फॉर्म्युला सांगितलाय, ठीक आहे. रिलेटिव्ह फॉर्म्युला सांगितलंय, म्हणजे आपल्याला म्हणताय की एक मॉलिक्यूल आहे ए आणि बी आणि यांनी काय फॉर्म केलं, 2AB असा कंपाऊंड फॉर्म केलं, ठीक आहे. तर यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स किती आहे त्याच्यासाठी त्यांनी फॉर्म्युला दिला, ठीक आहे. सो साय ए मायनस साय बी म्हणजे काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. हे काय आपलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, डिफरन्स, ठीक आहे. इज इक्वल टू काय त्यांनी सांगितलं, म्हणजे आपण इथे डेल्टा साय लिहू शकतो, ठीक आहे. डेल्टा साय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स विच इज इक्वल टू किती, विच इज इक्वल टू त्यांनी फॉर्म्युला दिला आपल्याला काय काढायला, रिलेटिव्ह फॉर्म्युला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा फॉर्म्युला आपल्याला काढायला त्यांनी दिला आहे की 0.208 स्क्वेअर रूट ऑफ काय दिलंय, ई ए बी. आता ई ए बी म्हणजे काय होते, तर बॉन्ड एनर्जी, बरोबर. ई ए बी म्हणजे होते आपली बॉन्ड एनर्जी, ठीक आहे. मायनस स्क्वेअर रूट ऑफ ई ए बॉन्ड एनर्जी ए ची इंटू ई बी बी बॉन्ड एनर्जी बी मॉलिक्यूलची, ठीक आहे. हा आहे आपला फॉर्म्युला पॉलिस्केलनी जो दिला तो, ठीक आहे. यामध्ये ई ए बी जो आहे, स्पेशली ई जो आहे तो काय आहे, तो रिप्रेझेंट करत आहे बॉन्ड एनर्जी, बॉन्ड एनर्जी. आणि एनर्जी जी आहे ती आहे किलो कॅलरी पर मोल मध्ये, कशामध्ये, किलो कॅलरी पर मोल मध्ये, ठीक आहे. आपण याला प्रॉपर स्क्वेअर मध्ये ठेवून घेऊ म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवायला हेल्प होईल, ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर काय, त्यानंतर आता किलो कॅलरी मध्ये सपोज आपल्याला एनर्जी जी आहे ती किलो कॅलरी मध्ये नाही पाहिजे, किलो जूल मध्ये पाहिजे, तर फॉर्म्युला काय होऊन जाईल, तर फॉर्म्युला आपला होऊन जाईल साय ए मायनस साय बी विच इज इक्वल टू 0.102, ठीक आहे. 0.102 इंटू स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला काय दिलंय, सेम फॉर्म्युला दिलाय, ई ए बी पुन्हा मायनस स्क्वेअर रूट ऑफ ई ए इंटू ई बी बी, ठीक आहे, बॉन्ड एनर्जी. तर हा फॉर्म्युला जो आहे तो आपण केव्हा यूज करू, जेव्हा आपल्याला बॉन्ड एनर्जी जी आहे ती कशामध्ये दिली जाईल, ती आपल्याला दिली जाईल किलो जूल पर मोल मध्ये, किलो जूल पर मोल मध्ये गिव्हन असेल, ठीक आहे. तेव्हा आपण हे काय करू, फॉर्म्युला यूज करू. सो इथे पण काय करणार आहोत, सो हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा. आता ही एक स्केल झाली. त्यानंतर दुसरी एक स्केल आली. मी पहिली गोष्ट हे जे पॉलीचा जो ही जी स्केल आहे ती खूप जास्त यूज केली जाते, ठीक आहे, बाकी दुसऱ्या स्केल पेक्षा, ठीक आहे. नेक्स्ट आले मुलगी, ठीक आहे.
मुलिकन मुलिकन स्केल यांनी आपल्याला काय सांगितलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे त्यांनी ऍक्च्युली काय घेतलं, ऍव्हरेज घेतला आयोनायझेशन एन्थाल्पीचा आणि इलेक्ट्रॉन अफिनिटीचा. ठीक आहे. सो काय घेतलं यांनी, साय एम विच इज इक्वल टू, एम म्हणजे मुल्कन, ठीक आहे, विच इज इक्वल टू आयोनायझेशन एन्थाल्पी प्लस इलेक्ट्रॉन अफिनिटी डिवाइड बाय 2. ठीक आहे, आयोनायझेशन एन्थाल्पी. ठीक आहे, एन्थाल्पी आणि ई ए म्हणजे काय होते, इलेक्ट्रॉन अफिनिटी. ठीक आहे, डिवाइड बाय 2 ह्या दोघांचा सम घेतलाय कोणी, मुलकींनी, कशाला, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काढायला. ठीक आहे. सो आपण प्रॉपर स्टेटमेंट मध्ये पण लिहू शकतो. स्टेटमेंट काय होऊन जाईल आपलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी can be considered as an average of, कोणाचा average of आयोनायझेशन एन्थाल्पी अँड इलेक्ट्रॉन अफिनिटी. ठीक आहे, यांचा ऍव्हरेज असते. सो हा फॉर्म्युला आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर, मुलिकन स्केलचा हा फॉर्म्युला सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता एक महत्वाचा पॉइंट, ठीक आहे. सो महत्वाचा पॉइंट असा आहे की मुल्किन स्केल आल्यानंतर असं ऑब्झर्वेशन होतं. ठीक आहे, मुल्किन स्केल आल्यानंतर असं ऑब्झर्वेशन होतं की मुल्किन स्केल जी आहे ती 2.8 टाइम आहे पॉली स्केलच्या. ठीक आहे, लिहून घेऊ आपण, मुल्किन स्केल is 2.8 times कोणाच्या, पॉली स्केलच्या. ठीक आहे, पॉली स्केल. ठीक आहे, इतके टाइम. तर याच्यावरून ह्या दोघांचं पण आपण एक रिलेशन लावू शकतो. ठीक आहे, तर तो आपण आता ते रिलेशन लावणार. आपण काय लिहू, ह्या स्टेटमेंटचं जे हे स्टेटमेंटचं वर्डिंग मध्ये लिहू. ठीक आहे, प्रॉपर फॉर्म्युल्यामध्ये लिहू. तर काय याचा अर्थ आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ मुल्किन विच इज इक्वल टू 2.8 टाइम्स ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन केस ऑफ पॉलिन स्केल. बरोबर, असं असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे मुल्किनचं काय होतं फॉर्म्युला, IE आयोनायझेशन एन्थाल्पी प्लस इलेक्ट्रॉन अफिनिटी यांचा ऍव्हरेज म्हणजे डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 2.8 इंटू साय पी. बरोबर, मग आपण असं करू शकतो का, साय पी एक साइडला घेऊन घेऊ आणि हे होऊन जाईल आपलं IE प्लस EA डिवाइड बाय 2 इंटू 2.8. सो फायनली साय पी इज इक्वल टू काय होऊन जाईल, इज इक्वल टू होऊन जाईल IE म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी प्लस EA इलेक्ट्रॉन अफिनिटी मल्टिप्लाय केल्यावर होऊन जाईल आपला आन्सर 5.6. ठीक आहे, सो हा काय झाला आपला आन्सर आला. बरोबर, आपल्याला एक रिलेशन मिळालं. ठीक आहे, तर आपण याच्याने सुद्धा पॉलिंग स्केलनी पण आपण ही व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे, जर आपल्याला ह्या व्हॅल्यू असतील तर आपण याच्याने कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे, तर आपल्याला एक रिलेशन कळलं दोघांचं. थर्ड जी स्केल आहे ती डिस्कस करू आता. ठीक आहे, सेकंड स्केल पण डिस्कस झाली. सो थर्ड स्केल आहे, थर्ड स्केलचं नाव ऑल रेट रॉचो स्केल. ठीक आहे, यांनी सुद्धा आपल्याला काय सांगितलंय की फॉर्म्युला दिलाय आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काढण्यासाठी, साय एअर म्हणजे ऑलरेड रॉचो. ठीक आहे, विच इज इक्वल टू 0.3590 झेड इफेक्टिव्ह अपॉन आर कोव्हॅलेंट. ठीक आहे, रेडियस कोणती पाहिजे, कोव्हॅलेंटचा स्क्वेअर प्लस 0.744. ठीक आहे, हा आपला त्यांनी फॉर्म्युला दिलाय. ठीक आहे, हा फॉर्म्युला जो आहे आपण यूज करू शकतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काढायला. ठीक आहे, पण इथे केव्हा काढू, जेव्हा आपण रेडियस जे आहे, ठीक आहे, रेडियस कोव्हॅलेंट याचं युनिट एमस्ट्रॉंग असेल तेव्हा. ठीक आहे, जर युनिट दुसरं असेल म्हणजे पिकोमीटर असेल तर आपण कोणता फॉर्म्युला वापरतो, आपण फॉर्म्युला वापरतो साय ए आर विच इज इक्वल टू 3590 झेड इफेक्टिव्ह आर स्क्वेअर कोव्हॅलेंट प्लस 0.744. ठीक आहे, हा वाला आपण फॉर्म्युला वापरतो. कोणता एक फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतो आपण. ठीक आहे, कोणता एक फॉर्म्युला
लक्षात ठेवायचं. आणि यामध्ये आर कोव्हॅलेंट जो आहे त्याचं युनिट काय आहे, तो जो त्याचं युनिट आहे पिकोमीटर. ठीक आहे, पिकोमीटरच्या याच्यात आहे. सो हे दोन फॉर्म हे यातला कोणता एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि याच्याने सुद्धा आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कॅल्क्युलेट करू शकतो. सो हे 3 स्केल झाले टू कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आता आपण काय करणार, एक क्वेश्चन बघू. तो क्वेश्चन असा आहे की आपल्याला फाइंड करायचं आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपल्याला काढायची आहे. गिवन आहे आपल्याला इफ आर कोव्हॅलेंट, ठीक आहे, रेडियस कोव्हॅलेंट दिला आहे आपल्याला 0.8 एंगस्ट्रॉम. एंगस्ट्रॉम असेल तर कोणता फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत, तर आपण हा वाला फॉर्म्युला यूज करू एंगस्ट्रॉम साठी, बरोबर. सो आपल्याला काढायचं काय, आपला फॉर्म्युला होऊन जाईल साय ए आर इज इक्वल टू, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काढायची आपल्याला, तर साय ए आर काढू आपण, कारण आपल्याला हे गिवन, तर आपण याचा फॉर्म्युला वापरू. ठीक आहे, सो 0.3590 झेड इफेक्टिव्ह अपॉन रेडियस कोव्हॅलेंट चा स्क्वेअर प्लस 0.744, हा वाला फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट करू शकतो आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आता यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, झेड इफेक्टिव्हची व्हॅल्यू माहित पाहिजे. आणि झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू काय असते, झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड मायनस सिग्मा. आता त्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल, सिग्मा स्लॅटर कॉन्स्टंट काढावं लागेल, तेव्हाच आपण झेड इफेक्टिव्ह काढू शकतो आणि मग आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची कॅल्क्युलेशन करायची, बरोबर. तर आता आपला एम काय असणार आहे, सिग्मा कॅल्क्युलेट करणं. काय असते फॉर्म्युला, आपल्याला नायट्रोजन जो आहे याचं काढायचं आहे. तर आपण सगळ्यात पहिले काय करतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ. 1s2 2s2 2p3 असं आहे. आता आपल्याला स्लॅटर कॉन्स्टंट काढायचा, फॉर्म्युला काय 0.35 इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन इन एन शेल, इलेक्ट्रॉन इन एन शेल, बरोबर. कोण एन शेल मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ते काढणं, प्लस 0.85 इंटू n-1, ठीक आहे, शेल मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते, प्लस 1 इंटू रिमेनिंग इलेक्ट्रॉन, ठीक आहे, रिमेनिंग किती इलेक्ट्रॉन आहेत ते. आता हे तर झालं आपलं 0.35 इंटू, यामध्ये काय दिलं आपल्याला, इथे इलेक्ट्रॉन जे आहेत हा आपला n झाला आणि हा 1 आहे, n पेक्षा कमी आहे, म्हणजे हे काय झालं n-1 झालं, बरोबर. किती इलेक्ट्रॉन दिसत आहे इथे, 5 दिसत आहे, म्हणजे त्यापैकी एक इलेक्ट्रॉन तर आउटमोस्ट असेल आणि 4 इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय करतात त्याच्यासोबत आहेत, बरोबर. तर इथे काय होऊन जाईल, 4 होऊन जाईल, बरोबर. प्लस 0.85 n-1, याचं ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन वगैरे सगळा कन्सेप्ट प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये दिलाय, मे बी व्हिडिओ नंबर 1 किंवा 2 मध्ये स्लॅटर कॉन्स्टंट कसं करायचं ते दिलंय. ठीक आहे, सो तो फॉर्म्युला आपण यूज करतो. n-1 मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 2 आहे, तर हे काय झालं 0.85 इंटू 2, बरोबर, प्लस 1 इंटू रिमेनिंग इलेक्ट्रॉन आहेत का नाही आहेत, म्हणजे 0. तर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपला आन्सर किती येते, हा झाला आपला 1.4 प्लस 1.7 विच इज इक्वल टू, आन्सर झाला आपला 3.1. सिग्माची व्हॅल्यू आली तर झेड मायनस सिग्मा काय होऊन जाईल, झेड मायनस सिग्मा, झेड किती ॲटॉमिक नंबर किती आहे नायट्रोजनचा 7, म्हणजे 7 मायनस 3.1 विच इज इक्वल टू किती होऊन जाईल, विच इज इक्वल टू आपला आन्सर येते 3.9. ठीक आहे, 3.9. सो आपला फायनल आन्सर, फायनली आपल्याला काय मिळालं, झेड इफेक्टिव्ह मिळालं, किती येते 3.9, बरोबर. याच्यावरून आपण काय काढतो, साईची व्हॅल्यू काढतो, म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काढतो ए आर ची, किती येऊन जाईल 0.359. झेड इफेक्टिव्हची व्हॅल्यू टाकू इथे, किती आहे 3.9 अपॉन आर स्क्वेअर, याची व्हॅल्यू किती होती 0.8 चा स्क्वेअर. ठीक आहे, हे गिवन होतं आपल्याला, प्लस 0.744, यांचं मल्टिप्लिकेशन वगैरे केलं की आपला आन्सर जे आहे ते 2.93, म्हणजे ऑलमोस्ट इक्वल टू 3. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अशा प्रकारचे आपण काढतो. अशा टाईपचे क्वेश्चन्स आले की सॉल्व्ह करायचे, इतकं सिंपल असं कॅल्क्युलेशन, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असत आहे. ठीक आहे, आता जो टॉपिक डिस्कस करणार आहोत तो कशासाठी आहे, तो आहे टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ठीक आहे, की आपल्याला माहिती आहे एक कंपाऊंड आहे ए आणि बी. ठीक आहे, या दोघांमध्ये बॉन्ड जो आहे तो काय कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. ठीक आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आणि लक्षात ठेवायचं कोणताही बॉन्ड जो असेल तो 100% कधीच कोव्हॅलेंट नसणार आहे, किंवा कोणताही बॉन्ड आपण सपोज म्हणतो आयोनिक बॉन्ड पण कधीच 100% आयोनिक बॉन्ड नसते, त्याच्यामध्ये काय असते काही पर्सेंट मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर असतील. सेम कोणताही बॉन्ड 100% कोव्हॅलेंट नसतो, त्याच्यामध्ये काही पर्सेंट तरी काय असते आयोनिक कॅरेक्टर असतात, आयोनिक कॅरेक्टर असतात. ठीक आहे, तर आपण ह्यांनी
हॅनी स्मिथ इक्वेशननी काय काढतो, पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर काढतो आणि ह्या इक्वेशनसाठी आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हा कन्सेप्ट यूज करतो. सो बेसिकली आपण ऍप्लिकेशन बघणार आहोत किंवा यूज बघणार आहोत इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचं टू कॅल्क्युलेट द आयोनिक कॅरेक्टर, पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर. ठीक आहे. सो आपण काय बघणार आहोत आता, हॅनी अँड स्मिथ इक्वेशन. सो इक्वेशन असं आहे आपला, पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर इज इक्वल टू 16 साय मॉड मध्ये साय ए मायनस साय बी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ए कंपाऊंड आणि बी कंपाऊंडचा डिफरन्स, प्लस 3.5 आपल्या मॉड मध्ये साय ए मायनस साय बी आणि याचा होल स्क्वेअर. ठीक आहे. सो हा काय झाला आपला, हा झाला आपला प्रॉपर इक्वेशन. ठीक आहे, टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर. ठीक आहे. आता आपण काय करू, क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि आपण ऍप्लिकेशन बघू की पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर कसं काढतात. ठीक आहे. तो क्वेश्चन असा आहे की आपल्याला दिला आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी गिवन एखाद्या कंपाऊंडची. ठीक आहे. आपण म्हणू की कंपाऊंड ए आहे आणि बी आहे आणि याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपल्याला दिली आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दिली आपल्याला, ए ची दिली आहे 2.5 अँड बी ची दिली आपल्याला 1.05 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, कॅल्क्युलेट करायचं आहे पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर. ठीक आहे. पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर म्हणजे आपण हा वाला फॉर्म्युला यूज करणार आहोत. ठीक आहे. आता ह्या फॉर्म्युलामध्ये बस आपल्याला माहित पाहिजे हा काय झाला, ही व्हॅल्यू आपली झाली साय ए ची आणि ही व्हॅल्यू कशी झाली, साय बी ची. बरोबर, त्याच्यात पुट करू आपण. देअरफॉर पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर काय होऊन जाईल, पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर 16 राहील, मॉड मध्ये किती राहील 2.5 मायनस साय बी ची व्हॅल्यू किती 1.05 प्लस 3.5, इथे काय होऊन जाईल, इथे सेम राहील 2.5 मायनस 1.05 आणि याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, असं राहील. इथे आपण काय करू, इथे आपण जेव्हा आपण फॉर्म्युला सॉल्व्ह करू आपण हे इक्वेशन यूज केलंय. ठीक आहे. इथे आपण याचं कॅल्क्युलेशन केलं की आपला आन्सर येते 30.55%. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करून बघाल एवढ्या आसपास आन्सर येते. ठीक आहे. सो याच्यावरून आपण पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर काढू शकतो. ठीक आहे. सो हे खूप महत्वाचे इक्वेशन असतात आणि याच्यावर क्वेश्चन डायरेक्ट फॉर्म्युला बेस येतात, तर हे लक्षात ठेवायचे फॉर्म्युला. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत, नेचर ऑफ ऑक्साईड. ठीक आहे. चार टाईपचे ऑक्साईड असतात. ठीक आहे. पहिला जो असते तो असते आपला बेसिक ऑक्साईड. ठीक आहे. आता बेसिक ऑक्साईड जो आहे आपण कसं ओळखतो बेसिक ऑक्साईड, तर बेसिक ऑक्साईड मध्ये त्याचं ऑक्सिडेशन स्टेट जे असते, ठीक आहे, ऑक्सिडेशन स्टेट हे लेस दॅन इक्वल टू 2 असते. ठीक आहे. ऑक्सिडेशन स्टेट जर इतकं असेल तर ते बेसिक ऑक्साईड मध्ये असतात. जनरली अल्कलाईन मेटल्स किंवा अल्कलाईन अर्थ मेटल जे आहेत ते काय असतात, ते असतात आपले बेसिक ऑक्साईड. ठीक आहे. बेसिक ऑक्साईड कोणते, मेटल आणि मेटल्स आपले. ठीक आहे. याच्यात अल्कलाईन मेटल, अल्कलाईन अर्थ मेटल्स असतात, तर ते कसे असतात, ते काय असतात, बेसिक ऑक्साईड असतात. ठीक आहे. एक्झाम्पल कोणकोणते, एक्झाम्पल जर आपण घेतलं तर Li2O किंवा मग MgO, हे काय झाले आपले मेटल ऑक्साईड झाले. म्हणजे हे आणि हे मेटल ऑक्साईड काय असतात, बेसिक ऑक्साईड, बेसिक नेचरचे असतात. ठीक आहे. आता नेक्स्ट जो टाईप आहे तो काय आहे, नेक्स्ट टाईप आहे आपला ऍसिडिक ऑक्साईड. ऍसिडिक ऑक्साईड. ठीक आहे. ऍसिडिक ऑक्साईड बद्दल काय माहिती आपल्याला, तर ऍसिडिक ऑक्साईड जे असते त्यांचं ऑक्सिडेशन स्टेट जे आहे, ठीक आहे, त्यांचं ऑक्सिडेशन स्टेट हा ग्रेटर दॅन 3 असेल. ठीक आहे. 3 पेक्षा जास्त ऑक्सिडेशन स्टेट जर असेल व्हॅल्यू तर आपण काय म्हणू, ते काय ते ऍसिडिक ऑक्साईड. आणि याच्यात काय असते, याच्यात नॉन मेटल जे असतात ते आपल्याला काय देतात, ते असतात आपले ऍसिडिक ऑक्साईड. नॉन मेटल्स कसे असतात, ते असतात ऍसिडिक ऑक्साईड. ठीक आहे. आता सपोज आपल्याला आपण एक कंपॅरिझन घेतली. ठीक आहे. सपोज आपल्याला म्हटलं की कम्पेअर करायचं की ऍसिडिक ऑक्साईड कोणते आणि बेसिक ऑक्साईड कोणते, किंवा आपल्याला ऍसिडिक ऑक्साईडची कंपॅरिझन विचारली सपोज. ठीक आहे. कंपॅरिझन ऑफ ऍसिडिक ऑक्साईड.
ठीक आहे. ऍसिडिक ऑक्साईडची जर कंपॅरिझन विचारली तर सगळ्यात पहिले आपण काय करतो, त्यांचा ऑक्सिडेशन स्टेट जो आहे तो काय करतो, चेक करतो. ठीक आहे, की ऑक्सिडेशन स्टेट जास्त असेल तर तो काय झाला ऍसिडिक, कारण आपण आताच बघितलं ग्रेटर दॅन 3 पाहिजे ऑक्सिडेशन स्टेट, तर तो काय होऊन जाईल आपला, तो होऊन जाईल आपला त्यातलं ऍसिडिक. ठीक आहे, जास्त ऍसिडिक, ज्याचा ऑक्सिडेशन स्टेट जितका जास्त तो जास्त ऍसिडिक असेल. तर सगळ्यात पहिलं काय की त्याचं ऑक्सिडेशन स्टेट चेक करा. जर ऑक्सिडेशन स्टेट किंवा कम्पेअर मध्ये आपल्याला दोन असे एलिमेंट दिले आहेत, सपोज ए आणि बी दिले आहेत, दोघांचे ऑक्सिडेशन स्टेट +5 आणि +5 आहे, जास्त आहे दोघांचा पण ऑक्सिडेशन स्टेट ग्रेटर दॅन 3 आहे आणि दोघांचा पण इक्वल आहे, तशा वेळेस आपण काय करतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी चेक करतो. जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल त्यात तो जास्त ऍसिडिक असेल. ठीक आहे, सो आपण म्हणू शकतो की ऍसिडिटी जी आहे, ठीक आहे, ऍसिडिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते ऑक्सिडेशन स्टेटला आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल असते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला. बरोबर, आपण हे म्हणू शकतो. ठीक आहे, आता आपण काय करू, एक क्वेश्चन घेऊ ज्याच्याने आपण कम्पेअर करून बघू. ठीक आहे, सो क्वेश्चन असा आहे आपला की सपोज आपल्याला दिलंय Cl2O7 SO3 दिलाय आपल्याला, P4O10 दिलाय. ठीक आहे, P4O10 N2O5 आणि CO2 हे दिले, आणि याच्यापैकी आपल्याला काय करायचं, यांचा ऑर्डर तयार करायचा ऍसिडिक नेचरचा. ठीक आहे, तर आपण काय करू, आपल्याला मेन काय होतं, सगळ्यात पहिले काय म्हणतो त्यांनी, ऑक्सिडेशन स्टेट चेक करा. तर आपण सगळ्यांचे पहिले ऑक्सिडेशन स्टेट चेक करू. काय म्हणजे याचे ऑक्सिडेशन स्टेट, तर हे आपलं Cl. आपण काय मेन काय असते की जेव्हा आपण ऑक्सिडेशन स्टेट चेक करतो ना, तर आपण सेंट्रल मेटल ॲटम जो आहे त्याचं ऑक्सिडेशन स्टेट चेक करतो. ठीक आहे, कोणाचं, सेंट्रल मेटल ॲटमचं. ठीक आहे, सेंट्रल ॲटमचं काय करायचं, सेंट्रल ॲटमचं ऑक्सिडेशन स्टेट चेक करायचं. ठीक आहे, सो इथे काय सेंट्रल ॲटम कोणता आहे, Cl आहे. हा काय होऊन जाईल, 2x होऊन जाईल. किती Cl आहे, 2 आहेत, तर 2x झाला. प्लस ऑक्सिजनचा किती असते चार्ज, -2 असते, तो 2 इंटू -2, तर काय होऊन जाईल इथे 2x -14 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. तर हे काय होऊन जाईल आपलं, इथे होऊन जाईल 2x विच इज इक्वल टू 14 आणि देअरफॉर x इज इक्वल टू किती, x इज इक्वल टू होऊन जाईल आपला 7. सो Cl2O7 चा चार्ज किती आहे, Cl वर जो चार्ज आहे तो आहे +7. ठीक आहे, मग SO3 चा काढू. SO3 जो आहे, ठीक आहे, SO3 मध्ये आपण S चा किती घेऊ, x घेऊ, प्लस ऑक्सिजनचं किती असते, -2 असते, टोटल 3 आहे, तर -2 इंटू 3 होऊन जाईल विच इज इक्वल टू 0. देअरफॉर काय होऊन जाईल, x इज इक्वल टू काय 6. बरोबर, त्याचं किती आलं, +6 आला. मग आहे P4O10. बरोबर, P4O10 आहे आपल्याकडे. फॉस्फरसचं काय घेऊ आपण, x कन्सिडर करू. ठीक आहे, x घेतला इंटू काय 4 होऊन जाईल, कारण P4 आहे, प्लस ऑक्सिजन चार्ज -2 इंटू 10 ऑक्सिजन आहे, म्हणजे विच इज इक्वल टू काय होऊन जाईल 0. सो हा होऊन जाईल आपला 4x मायनस किती 20 विच इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू किती 20/4 विच इज इक्वल टू 5. तर चार्ज किती याच्यावर, फॉस्फरसवर आहे +5 चार्ज. ठीक आहे, आपल्याला सपोज N2O5 चं काढायचं आहे, तर काय म्हणू आपण 2x. बरोबर, हे काय होऊन जाईल आपलं 2x होऊन जाईल इन 2x प्लस ऑक्सिजन किती असते, -2 चार्ज असते, 5 ऑक्सिजन आहे म्हणजे 10, म्हणजे विच इज इक्वल टू काय 0. तर इथे काय होईल 2x - 10 विच इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू 10/2 विच इज इक्वल टू 5. तर इथे पण +5 चार्ज आहे. बरोबर, मग आहे आपला CO2चा आपण कसं काढतो, तर कार्बनचा x घेतो, प्लस ऑक्सिजनचा -2 चार्ज आहे, 2 ऑक्सिजन आहेत, तर हे काय होऊन जाईल, ऑक्सिजन व -2 चार्ज आणि 2 ऑक्सिजन आहेत, तर विच इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू 4. तर इथे आपल्या चार्ज आला 4. काय असते, ज्याचा ऑक्सिडेशन स्टेट जास्त तो काय असणार आहे, ऑर्डर आपला काय असेल, तो जास्त ऍसिडिक असेल. बरोबर, तर आपला ऑर्डर कशाचा, ऍसिडिटी चेक करायची आपल्याला. ठीक आहे, ऍसिडिक कंपाऊंडचा, तर कोण सगळ्यात जास्त असेल, त्याचा ऑक्सिडेशन स्टेट जास्त आहे, म्हणजे Cl2O7. त्याच्यानंतर कोण आहे, त्याच्यानंतर येईल आपला SO3. बरोबर, त्यानंतर कोण येईल, दोन्ही ठिकाणी 5 तर अशा वेळेस आपण काय करतो, जर ऑक्सिडेशन स्टेट सेम असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी चेक करतो. सो इथे आपण काय करणार आहोत, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी चेक करू. फॉस्फरस आणि नायट्रोजन मध्ये नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. बरोबर, सो नायट्रोजन आपण पहिले लिहू. बरोबर, हे काय म्हणजे N2O5, मग आपण लिहू P4O10 आणि नंतर लास्ट मध्ये लिहू आपला CO2. सो अशा प्रकारे आपण काय करतो, कंपॅरिझन करून सांगू शकतो की कोण जास्त ऍसिडिक. बरोबर, सो ऍसिडिक आपण प्रॉपर्टी सांगू शकतो. ठीक आहे, आता जर पिरियॉडिक टेबल मध्ये आपण लेफ्ट टू राईट जर गेलो, लेफ्ट टू राईट जर जात आहेत कशामध्ये, पिरियॉडिक टेबल मध्ये, तर जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो, सपोज आपण एक्झाम्पल घेतला लेफ्ट टू राईटचा, की आपण कार्बन
नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन असं लेफ्ट टू राईट साईडने जातं. तर जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो तेव्हा काय चेंज होते, इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इंक्रीज होते. लेफ्ट टू राईट आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इंक्रीज होते आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इंक्रीज झाली म्हणजे आपला ऍसिडिक नेचर जो आहे ऑक्साईडचा तो काय होऊन जाईल, इंक्रीज होऊन जाईल. सो आपण म्हणू ऍसिडिक नेचर ऑफ ऑक्साईड, नेचर ऑफ ऑक्साईड काय होऊन जाईल, इंक्रीज होऊन जाईल. बरोबर. तेच जेव्हा आपण टॉप टू बॉटम जातो, ठीक आहे, जेव्हा आपण टॉप पासून बॉटम पर्यंत जातो तेव्हा काय होते, तेव्हा आपला बेसिक नेचर जो आहे तो इंक्रीज होतो. बेसिक नेचर ऑफ ऑक्साइड इंक्रीज होते कारण मेटॅलिक कॅरेक्टर खाली इंक्रीज होत आहे. तर बेसिक नेचर काय होत आहे, इंक्रीज. बेसिक नेचर ऑक्साइडचा तो काय होते, टॉप टू बॉटम इंक्रीज होते. लेफ्ट टू राईट ऍसिडिक नेचर जो आहे तो काय होते, इंक्रीज होते. ठीक आहे. आता आपण हा पूर्ण आपण सेकंड टाइप बघितला. ठीक आहे. आपण ऍक्च्युली कोणत्या टॉपिकवर होतो, नेचर ऑफ ऑक्साईडवर होतो. त्यामध्ये आपण बेसिक ऑक्साईड बघितलं, ऍसिडिक ऑक्साईड बघितलं. बरोबर. आणि बेसिक ऑक्साईड मध्ये पण एक महत्वाचा पॉईंट आपण लिहून घेऊ की बेसिक ऑक्साईड मध्ये ऑल मेटल्स जे असतात ते कसे असतात, ऑल मेटल आर बेसिक इन नेचर. ठीक आहे. सो इथे लिहून घेऊ बेसिक ऑक्साईड साठी की ऑल मेटॅलिक ऑक्साइड. ठीक आहे. ऑल मेटॅलिक ऑक्साइड, ऑल मेटॅलिक ऑक्साइड आर बेसिक इन नेचर, आर बेसिक इन नेचर. ठीक आहे. आणि आणखी एक आहे की मेटॅलिक आणि आयोनिक हे दोन कंपाऊंड जे असतात, मेटॅलिक आणि आयोनिक कंपाऊंड हे काय असतात, बेसिक ऑक्साईड देतात. ठीक आहे. सो हा पण एक पॉईंट जो आहे तो आपण काय करू, पॉईंट मध्ये लिहून घेऊ की ट्रिक म्हणून लिहून घेऊ. ठीक आहे. कसं ट्रिक करू आपण, इथे लिहू आपण मेरा बैंक ऑफ इंडिया किंवा माझा बँक ऑफ इंडिया. एम फॉर मेटॅलिक, मेटॅलिक. ठीक आहे. आय फॉर होते आयोनिक, आयोनिक. आणि बीओ म्हणजे काय, तर बेसिक ऑक्साईड. तर मेटॅलिक आणि आयोनिक जे कंपाऊंड आपल्याला दिसतील ते कसे असतील, ते बेसिक ऑक्साईड असतील. किंवा मेटॅलिक आणि आयोनिकचे ऑक्साईड जे असतील ते कसे असतील, बेसिक ऑक्साईड असतील. ठीक आहे. सो आता आपण दोन टाईप तर प्रॉपर डिस्कस केले. आता आपण थर्ड टाईप जो आहे तो डिस्कस करू. ठीक आहे. सो थर्ड टाईप आहे काय, न्यूट्रल ऑक्साईड. ठीक आहे. इथे लिहून घेऊ आपण थर्ड टाईप जो आहे तो काय आपला न्यूट्रल ऑक्साईड. न्यूट्रल ऑक्साईड. आता ह्या न्यूट्रल ऑक्साईड मध्ये कोण कोण होते, तर न्यूट्रल ऑक्साईड मध्ये आपले तीन एक्झाम्पल असतात, CO, N2O and NO. ठीक आहे. हे झाले आपले न्यूट्रल ऑक्साईड. लास्ट जो टाइप आहे तो आहे एम्फोटेरिक ऑक्साईड. एम्फोटेरिक ऑक्साईड. ठीक आहे. आता याचा अर्थ काय होते, तर हे ऑक्साईड जे असतात ते कधी ऍसिड सारखे कधी बेस सारखे दोघांसारखे बिहेव करतात. म्हणजे यांच्यामध्ये ऍसिडिक अँड बेसिक दोन्ही नेचर असतात प्रेझेंट. ठीक आहे. नेचर प्रेझेंट असतात. त्यांना आपण काय म्हणतो, अशा ऑक्साईडला आपण एम्फोटेरिक ऑक्साईड म्हणतो. आणखी आपण डिटेल इकडे समजून घेऊया एम्फोटेरिक ऑक्साईडची. एम्फोटेरिक ऑक्साईड. ठीक आहे. एम्फोटेरिक ऑक्साईड. आता याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे, तर एम्फोटेरिक ऑक्साईड जे असतात ते त्यांचं काय असतं, ते कधी ऍसिड आणि कधी बेस सारखे असतात. सपोज आपण म्हटलं की मी एम्फोटेरिक ऑक्साईड घेतलं आणि यांच्यामध्ये ऍसिड टाकलं, तर हा एम्फोटेरिक ऑक्साईड जो आहे याच्यामध्ये जर मी ऍसिड टाकलं तर तो काय करेल, ऍज अ बेस म्हणून काम करेल. ठीक आहे. आणि ऍसिड आणि बेस जर रिॲक्ट झालं तर आपल्याला काय मिळते, सॉल्ट अँड वॉटर मिळते. ठीक आहे. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते. सपोज मी एम्फोटेरिक ऑक्साईड घेतला आणि त्याच्यामध्ये बेस टाकलं, ठीक आहे, तर हा जो आहे तो पुन्हा सॉल्ट अँड वॉटरच देईल. तर सॉल्ट अँड वॉटर तेव्हाच मिळते जेव्हा ऍसिड आणि बेस रिॲक्ट होते. म्हणजे आता एम्फोटेरिक ऑक्साईड जो आहे तो कशासारखा बिहेव करत आहे, ऍज अ ऍसिड म्हणून. सो हे फायदा असतं एम्फोटेरिक ऑक्साईडचा की तो दोन्ही सारखा बिहेव करू शकतो. आता कोणकोणते एम्फोटेरिक ऑक्साईड असतात हे आपल्याला माहित पाहिजे. सो याची ट्रिक आहे, जनाबे जनाबे आली, पंजाबी सॉन्ग, बेकार गायन. ठीक आहे. तर जनाबीसाठी काय आपण झिंक वापरू, आलीसाठी AL, पंजाबीसाठी PB, सॉन्गसाठी SN आणि बेकारसाठी BE आणि गाया फॉर GE. ठीक आहे. सो आपल्याला हे एलिमेंट लक्षात ठेवायचे कारण हे एलिमेंट जे आहेत ते काय, एम्फोटेरिक ऑक्साईड आहेत. ठीक आहे. हे एलिमेंट जे आहेत ते एम्फोटेरिक नेचरचे.
आणखी कोणता उरलाय? तर आणखी उरलाय आपला आज सब भिकारी इंदौर गए. ठीक आहे, सो आपण लिहून घेऊ, आज सब भिकारी इंदौर गए. सो याच्यासाठी आपण काय करतो, आज साठी आपण एस, सब साठी एस बीच वापरू, आपण भिकारीसाठी बी आय वापरू. ठीक आहे, इंदौर साठी आय एन आणि गये साठी जीई. ठीक आहे, सो हे इलिमेंट जे आहेत यांचं ऑक्साईड आपल्याला अँफोटेरिक ऑक्साईड म्हणून काम येते. ठीक आहे, आता नेक्स्ट जे टर्म आपण वापरणार आहोत, जे आपण नेक्स्ट डिस्कस करणार आहोत, तो आहे की प्रिझर्वेटिंग एजंट. ठीक आहे, नेक्स्ट काय आपलं प्रिझर्वेटिंग एजंट. ठीक आहे, प्रिझर्वेटिंग एजंट. आता हे एजंट जे आहे त्यांचं काम काय असते, तर ते आपल्या ऍसिडिक ऑक्साईडला प्रिझर्व करायसाठी किंवा बेसिक ऑक्साईडला प्रिझर्व करायसाठी यूज केले जाते. आता प्रश्न असा आहे की सपोज मला ऍसिडिक ऑक्साईड जो आहे एखादा ऍसिडिक ऑक्साईडला प्रिझर्व करायचं आहे, तर याला मी कशात प्रिझर्व करेल, तर हा तसेच तसा राहील. तर आपल्याला माहिती आहे ऍसिड जो आहे याला जर मी बेस सोबत रिॲक्ट करेल तर तो रिॲक्शन देईल आपल्याला सॉल्ट अँड वॉटरसाठी. पण मला ऍसिडिक ऑक्साईड जर प्रिझर्व करायचा आहे तर मी अशा कंपाऊंड सोबतच टाकेल ज्याच्यासोबत तो रिॲक्ट करणार नाही. तर असे कोणते कंपाऊंड आहे, तर ऍसिडिक ऑक्साईड जो आहे त्याला जर प्रिझर्व करायचं असेल तर आपण ऍसिडिक मीडियम वापरतो किंवा न्यूट्रल मीडियम वापरतो. ठीक आहे, न्यूट्रल मीडियम यूज करतो जेणेकरून ते रिॲक्शन देणार नाही आणि प्रिझर्व राहतो. ठीक आहे, सेम फॉर द बेसिक ऑक्साईड. बेसिक ऑक्साईड आहे आपल्याकडे सपोज. ठीक आहे, आणि याला प्रिझर्व करायचं आहे, तर ऍसिड टाकेन तर तो काय करेल, रिॲक्शन देईल. तर काय टाकल्यावर तो रिॲक्शन देणार नाही, तर तो आपण त्याला बेसिक मीडियम मध्ये किंवा न्यूट्रल मीडियम मध्ये टाकू तर तो रिॲक्शन देणार नाही. बरोबर, हे झालं आपलं न्यूट्रल मीडियम. काय न्यूट्रल मीडियम, बेसिक ऑक्साईडला जर आपण बेसिक किंवा न्यूट्रल मीडियम मध्ये टाकलं तर तो प्रिझर्व राहतो. ठीक आहे, सो हे प्रिझर्वेटिंग एजंट बद्दलची इन्फॉर्मेशन होती. ठीक आहे, आणि अँफोटेरिक ऑक्साईडचा जर प्रश्न आला तर अँफोटेरिक ऑक्साईड मध्ये तुम्ही ऍसिड टाका, बेस टाका, तो रिॲक्शन देईल. म्हणजे अँफोटेरिक ऑक्साईड कॅन नॉट बी युज्ड ॲज अ प्रिझर्वेटिंग एजंट. बरोबर, सो हा पॉईंट आपण लिहून घेऊ. अँफोटेरिक ऑक्साईड cannot be used as a preservating agent. आपण ॲज अ प्रिझर्वेटिंग एजंट म्हणून यूज करू शकत नाही. ठीक आहे,